खरं म्हणजे याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे. आपण धर्मांतरण विरोधी कायदा आणलेला आहे, तरीही सत्य बाहेर आलं पाहिजे. टाटासारख्या कंपनीमध्ये, TCSमध्ये बरं, आमच्याकडेही पूर्ण माहिती असते, सरकारपेक्षा जास्त माहिती आमच्याकडे. सरकारकडे जी माहिती आहे ती त्यांनीच नेमलेल्या पोलिसांकडून त्यांना हवी तशी माहिती आणि रिपोर्ट्स ते तयार करतात. सरकारकडे जर योग्य कारवाईचे संकेत किंवा माहिती असतील तर खरात प्रकरणातल्या, खरात फाईल्स प्रकरणातल्या अनेक मंत्र्यांवरती एव्हाना कारवाई झाली असते. खरातच्या प्रकरणामध्ये हिंदू महिलांचं शोषण झालंय ना. खरात जर कोणी सलीम अब्दुल वगैरे असता तर एवढ्याला काय मोठं वादळ पेटलं असतं, धर्मांतर आणि अमुक आणि तमुक. हा, त्याच्या त्या आश्रमावर बुलडोजर फिरला असता. तो दुसरा एक कोणते नाशिकचा बाबा, एरंडे का यवंडे कोणतरी, कोण आहे ते सगळे? ते मुस्लिम नाहीये, पण त्यांना तुम्ही प्रोटेक्शन देताय, संरक्षण देताय गंभीर गुन्हे करणाऱ्यांना. ते तुमचे हिंदुत्वाचे, तुमच्या ढोंगी हिंदुत्वाचे आणि भाजपचे प्रचारक आहेत, लक्षात घ्या. पण TCS मधल्या एका प्रकरणामध्ये तुम्ही जणू काय देशावर संकट कोसळलेलं आहे. हा, देशाचं इस्लामीकरण झालेलं आहे. या देशामध्ये 80 कोटी हिंदू आहेत, लक्षात घ्या. 80 कोटीपेक्षा जास्त हिंदू आहेत. या देशाचा प्रधानमंत्री हिंदू आहे, या देशाचा राष्ट्रपती हिंदू आहे, या राज्याचा मुख्यमंत्री हिंदू आहे, या राज्याचा राज्यपाल हिंदू आहे, या देशाचे तिन्ही सेनाप्रमुख हिंदू आहेत. या देशाची सगळी सूत्र हिंदूंकडे आहेत. कशा करता हिंदू खतऱ्यामध्ये येईल? आणि हिंदू खतऱ्यात आला ना तर आम्ही आहोत ना. तुम्ही कशाला नाटकं करायला पाहिजे? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, आम्हाला माहिती आहे हिंदू कधी खतऱ्यात येतो आणि कधी नाही. हिंदू जेव्हा खतऱ्यात आला होता तेव्हा हे भाजपवाले शेपट्या घालून आतमध्ये बसले होते 92 साली, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही रस्त्यावर, आमचे 72 लोकांचे त्यात बलिदान झालेलं आहे. 72. हे कुठे होते तेव्हा? नितेश राणे म्हणतात की बॉलिवूड मधल्या खान लोकांमुळेच लव्ह जिहाद होतोय, त्यामुळे शाहरुख खान, आमिर खान अशा खान अभिनेत्यांची चित्रपट पाहू नका, असं तुमच्या देवेंद्र फडणवीसांना सांगा किंवा नरेंद्र मोदींना सांगा. खानांची खानावळ त्यांनीच चालवली आहे ना त्यांच्या स्वार्थासाठी. त्यांना सांगा. त्यांची भूमिका चुकीची इतकंच मी सांगतो. या देशामध्ये हिंदी सिनेसृष्टीमध्ये जर आपण एक इतिहास पाहिला तर दिलीप कुमार पासून मीना कुमारी, मधुबाला, ही जी तुम्ही नावं घेताय, हे सगळे लोक हे मुस्लिम समाजातून आले आणि त्याने आमची सिनेसृष्टी समृद्ध केली. आमची सिनेसृष्टी, मेहबूब खान, त्यांना माहीत नसलेली नावं कदाचित.